आता अमिताभ बच्चनबद्दल जे तुम्ही ऐकलेलं आहे तर ती अगदी खरी गोष्ट आहे. कारण की 1996 साली त्यांची जी ABCL कंपनी होती आणि ते स्वतः खूप कर्जबाजारी झाले होते आणि त्यानंतर 2000पर्यंत त्यांच्याकडे काहीच सोर्स ऑफ इन्कम नव्हता तसा. त्यावेळेस त्यांना कोणीतरी नीलम रत्न सुचवलं. तर ते त्यांनी धारण केलं आणि त्यानंतर काय झालं की 2000 साली त्यांना KBCची ऑफर आली, KBC होस्ट करण्याची ऑफर आली आणि ज्यावेळेस त्यांनी KBC होस्ट करायला लागले त्यांना परत मागे वळून बघायची गरजच नाही पडली. खरंय. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की त्यांच्या स्वतःची एक क्वालिटी आहे, ती म्हणजे अशी की पंक्च्युअलिटी आणि डिसिप्लिन, जी शनी महाराजांची खूप जास्त आवडती क्वालिटी आहे आणि नीलम धारण केल्यापासून त्याचा प्रभावसुद्धा नीलम तसा चांगला दाखवतो. त्याचप्रमाणे जो नीलम आहे त्या नीलमनी सुद्धा हे जे त्यांच्यातले गुण आहे हे निश्चितपणे वाढीस लागले आणि त्यांची जी झपाट्याने झालेली जी प्रगती आहे त्या प्रगतीला हा नीलमसुद्धा कारणीभूत ठरला. सो एखादा रत्न ॲक्च्युली कोणाला 0 to हिरो बनवू शकतो. 100% बनवू शकतो. योग्य रत्न पाहिजे तो 100% त्या व्यक्तीला खूप पुढे नेतो आयुष्यात.